नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. धनु राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना भाग्यवृद्धी, नवीन अनुभव, प्रवास, अध्यात्म आणि करिअरमध्ये विस्तार घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या मनात मोठे विचार आणि मोठी स्वप्ने निर्माण होतील. जीवनात काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळेल. अनेक दिवस अडकलेली कामे मार्गी लागू लागतील. ग्रहस्थिती अशी सूचित करते की हा काळ तुमच्यासाठी नवीन दिशा आणि नवीन आशा घेऊन येणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा राहील, आत्मविश्वास वाढेल. काही लोक नवीन शिक्षण, नवीन व्यवसाय किंवा परदेशाशी संबंधित योजना सुरू करतील. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाढेल. काही लोकांना तीर्थयात्रेचे योग दिसत आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना प्रगतीचा राहील. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. काही लोकांना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा परदेशाशी संबंधित काम मिळू शकते. शिक्षण, कायदा, अध्यापन, धर्म, प्रवास, मीडिया, प्रशासन किंवा सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय क्षेत्रात धनु राशीच्या व्यक्तींना विस्ताराचे योग दिसतात. नवीन ग्राहक मिळतील. परदेशाशी संबंधित व्यापारातून लाभ होऊ शकतो. काही लोक नवीन शाखा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. भागीदारीतही सकारात्मक परिणाम मिळतील. महिन्याच्या मध्यभागानंतर आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तीचे सहकार्य मिळेल. काही वेळा तुमच्या स्पष्ट बोलण्यांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शब्द जपून वापरणे आवश्यक राहील. आईवडिलांचे आशीर्वाद लाभतील. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना सकारात्मक राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढताना दिसेल. काही लोक आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करतील. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल. एकत्र प्रवासाचे योग दिसतात. काही लोकांना संतती संबंधी आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. उच्च शिक्षण, परदेश शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. तुमची स्मरणशक्ती आणि अभ्यासातील रस वाढेल. गुरुजनांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेष मोठे त्रास दिसत नाही, पण निष्काळजीपणा टाळणे आवश्यक राहील. पचनाशी संबंधित समस्या, वजन वाढणे किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग दिसतात. हा प्रवास धार्मिक, शैक्षणिक किंवा कामानिमित्त असू शकतो.
काही लोकांना नवीन व्यक्तीची भेट होईल, ज्यांचा भविष्यात फायदा होईल. तिसऱ्या आठवड्यात कामाचा ताण वाढू शकतो. अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी हाताळाव्या लागतील. या काळात संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती अत्यंत सकारात्मक होईल. भाग्याची साथ मिळेल. आर्थिक लाभ, समाजातील प्रतिष्ठा आणि मानसिक समाधान वाढेल. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा व्यवसाय सुरू करण्याचा योग येईल. जून 2026 धनु राशीच्या व्यक्तींनी विशेषतः संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय क्षमता यावर भर दिल्यास हा महिना मोठे यश आणि प्रगती करून देणारा ठरू शकतो. या काळात गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असल्यामुळे ज्ञान, अध्यात्म, प्रवास आणि नवीन अनुभवाकडे आकर्षण वाढेल. मात्र अतिविश्वासामुळे चुकीचे निर्णय होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक राहील. जून 2026 धनु राशी कोणते शुभ संकेत आहेत? शुभ रंग आहे पिवळा केसरी. शुभ अंक आहे 3, 7. शुभ दिवस आहे गुरुवार, रविवार. शुभ दिशा आहे पूर्व आणि शुभ रत्न आहे पोखराज. धनु राशीने कोणते विशेष उपाय करायचे आहेत? तर दर गुरुवारी विष्णूचे पूजन करा आणि ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरीब विद्यार्थ्यांना पिवळ्या वस्तू, पुस्तके किंवा अन्नदान केल्याने गुरुग्रह मजबूत होईल आणि भाग्याची साथ मिळेल. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.